शक्तीपीठ महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला. वर्धेचे वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर पूर्ण 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी आलेले आहे. आमची मागणी एकच आहे की सरकारने योग्य मोबदला द्या आणि आमच्या भूमी अधिग्रहण लवकरात लवकर करावे. काही शेतकरी नाही तर विरोध, खरा शेतकरी हा विरोध नाही करत. हे जे विरोध करणारे हे सगळे म्हणजे आजूबाजूचे शेतकरी असतात. नाही कसं असते, तुमच्या वारातून गेला यांच्या वारून जात नाही, इकडल्या वारून जात नाही, ते लोक विरोध करतात. ज्याच्या वारातून हा मार्ग गेलेला आहे तो कोणता शेतकरी विरोध करत नाही आहे. शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरपासून तर गोव्यापर्यंत झाला पाहिजे. त्या मार्गाच्या समर्थनार्थ आज 12 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग सर्व धार्मिक स्थळांना जोडल्यामुळे सर्व भाविक भक्तांना दर्शनाकरिता हा मार्ग सोयीस्कर होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूला पाश्चिमात्य देशातील येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी या बसतील आणि या परिसरामध्ये जे बेरोजगार युवक आहे त्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. थोड्याफार प्रमाणात सुशिक्षित बेकाराचा प्रश्न हा निकाली निघेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.